शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। या कर्जमाफीचा राज्यातल्या सुमारे 52,80,000 शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी शक्यता आहे। 2 लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येण्याची शक्यता आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, जून अखेरपर्यंतची मुदत सरकारला देण्यात आली होती कर्जमाफी संदर्भातली, आज काय निर्णय अपेक्षित आहे? आपण पाहतोय तर कर्जमाफीची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली होती आणि त्यानुसार समितीने अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता आणि आज यावरती जे आहे ते शिक्कामोर्तब आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। 12 वाजता कॅबिनेट मीटिंग आहे आणि यामध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। खरं तर आपण पाहतोय जवळपास 52,80,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे आणि या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत जे आहे ते कर्जमाफीचा लाभ मिळण्याची घोषणा आज होण्याची शक्यता आहे आणि जे पीक कर्ज नियमित भरतात त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर निधी जो आहे तो देण्याचा सुद्धा निर्णयाच्या मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजची कॅबिनेट ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाते। खरं तर आपण पाहतोय की 2022ला म्हणजेच निवडणुकीच्या आधी जे आहे 24ला ही घोषणा करण्यात आलेली होती आणि त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची घोषणा केली गेली होती। त्यानंतर एक समिती गठीत केली होती की नेमकी कर्जमाफी कशी करायची आणि त्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केल्यानंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या यावरती शिक्कामोर्तब जी आहे ती होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज कॅबिनेटमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।